Hello student, in standard 10, subject science disaster management. In this chapter, we are going to discuss and learning about the disaster and the types of the disaster, effect or impact of disaster. आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणामध्ये आपल्याला साधारण बोर्डाच्या परीक्षेमध्ये काही प्रश्नांचा समावेश असतो की जे कॉमन सेन्सवर आधारित असतात, परंतु तेवढेच महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये ही मानसिकता निर्माण व्हावी की संकट काळामध्ये त्यांनी आपत्ती व्यवस्थापनामध्ये स्वतःहून पुढाकार घेणं आवश्यक असतं. म्हणून त्यांना याची पुरेशी कल्पना दिली जाते की डिझास्टर ही एक संकल्पना अशी आहे की आपत्ती कशी येईल याची कोणालाही पुरेशी कल्पना नसते, पण ज्या ज्या आत्तापर्यंत आलेल्या आहेत त्याच्यावरून आपल्याला त्याचं व्यवस्थापन काही करता येतं का, तो भाग यामध्ये दिलेला आहे. आता डिझास्टर म्हणजे काय? Variously dangerous event occur many times in the environment. Those are called as a disaster. पर्यावरणामध्ये आपल्याला असे काही प्रसंग येत असतात, घातक, भयानक, त्यांना आपण डिझास्टर असं म्हणत असतो. द मेन नॅचरल डिझास्टर्स आर फ्लड्स, म्हणजे पूर येणे, पाण्यातला एखाद्या नदीच्या परिसरामध्ये असणारा हा एक प्रकार आहे. वेट अँड ड्राय फॅमिन म्हणजे दुष्काळ, ओला सुका दुष्काळ ज्याला म्हणतो आपण. सायक्लोन्स, वादळं असतात, अर्थक्वेक असतं, व्होल्कॅनोज असतं, ज्वालामुखी बाहेर पडणे. यांना आत्तापर्यंत आपण परिचित झालेलो आहोत बऱ्याचशा बाबतीत. देशाच्या विविध पातळीवर अर्थक्वेक आणि व्होल्कॅनोजची सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग अशा वेळी जेव्हा ऑल ऑफ द सडन ट्रबल्स ऑफ द मॅनकाइंड, such events causes the sudden changes in the environment and thereby the causes the damage to it. आणि संपूर्ण पर्यावरण काय करतं, हानी पोहोचत असते या सगळ्या प्रकारामध्ये. एन्व्हायरमेंट ऑल्सो डॅमेजेस द नॅचरल रिसोर्सेस फॉर अवर डेव्हलपमेंट. आपल्या विकासासाठी आवश्यक असणारी जी साधन संपत्ती असते त्याचा सुद्धा ऱ्हास होतो किंवा नष्ट होते किंवा ते विस्कळीत होत असते. आणि ही अनएक्सपेक्टेड असते आपल्याला, की काही गोष्टी ज्या आहेत त्या मॅनमेड आहेत, काही नॅचरल आहेत. दिस कॅन बी मॅनमेड डिझास्टर्स समटाइम्स. द सडन इव्हेंट दॅट लीड्स टू द ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड अ प्रॉपर्टी. वर्ड लाईक ह्यूज अँड सडन आर द इम्पॉर्टंट फॉर इन दिस डेफिनेशन made by the United Nations. As the disaster occurs suddenly, it cannot be predicted. Hence, precautions are not possible. त्या कशा येणार, काय येणार ह्याचं काहीही आपल्याला कल्पना नसते. त्यामुळे त्याची प्रिकॉशन काय घेणार हे आपल्याला शक्य नाही. मात्र ह्यूज लॉसेस टू द प्रॉपर्टी ऑकर्स इन द एरिया ऑफ डिझास्टर. देर आर द लॉंग टर्म इफेक्ट on the society due to the incidence of the life and property loss. Various areas of the like economic, social, cultural, political, law and administration etc. are affected by it. अनेक गोष्टी त्याच्या परिणामकारक करत असतात. आपल्या आर्थिक आपलं जे सामाजिक स्वास्थ्य असू दे, कल्चरल सांस्कृतिक गोष्टी, पॉलिटिकल राजकीय, लॉ अँड ॲडमिनिस्ट्रेशन कायदा सुव्यवस्था यांचा सुद्धा डिझास्टर्समुळे परिणाम या गोष्टींवर होत असतो. द लाईफ इन द एरिया ऑफ द डिझास्टर डिस्टर्ब टोटली. देर इज अ लॉस ऑफ द लाईफ प्रॉपर्टी ऑफ द पीपल इन डिस्ट्रेस. एखाद्या जीवांची जर हानी झाली असेल तर त्याच्या कुटुंबियांवर, त्याच्या परिसरातील लोकांवर त्याचा मानसिक असा परिणाम हा होतच असतो. प्राणी असतील, सजीव असतील, यांचाही याच्यामध्ये समावेश आहे. Various type of the disasters and the measures to be taken. None of the different disasters are similar. Period of each disaster is not same. प्रत्येक काय डिझास्टर जे काही घटना आपत्ती येणार ती सारखी नाही.
किंवा तिचा कालावधी सारखा नाही की या कालावधीतच ते येत असतं. काही डिझास्टर हे शॉर्ट टर्मचे असतात आणि काही लाँग टर्मचे असतात. ते त्यांचं नेचर आहे डिझास्टरचं, त्याच्यावर डिपेंड आहे ते कोणत्या प्रकारचं आहे. इट कॅन बी डिटरमाइन दॅट विच कंपोनंट्स ऑफ द एन्व्हायरमेंट विल बी अफेक्टेड मोर. आता आपण काय करतो की समजा अशा काही मॅनमेड स्वरूपातले आपत्ती असतील, त्यांचं निवारण करण्याची यंत्रणा बरीचशी आपल्याकडे आहे. आपण कायद्यांनी त्याला बंधनं घालत असतो. एखाद्या कंपनीला आग लावणे किंवा एखाद्या झोपडपट्टीत आग लावणे, त्याचं संशोधन करून त्या गोष्टी आपण करू शकतो. मात्र अचानक आलेला ज्वालामुखी असू दे किंवा एखाद्या वादळाची आपत्ती असू दे, पाण्याचं किंवा सुनामी असू दे, यांच्या आधीच प्रिकॉशन आपण खूप काही घेऊ शकत नाही की हे कधी येणार, काय येणार, याला कोणताही कालावधी दिलेला नाही. आणि त्यामुळेच आपल्याला नंतरचा जो मॅनेजमेंट प्रकार जो असतो व्यवस्थापनाचा, तो आवश्यक असतो. तो आपण शिकायला पाहिजे की त्यावेळेस आपली मानसिकता वेगळी असू शकते. आपण अशा वेळेस भीतीदायक वातावरण निर्माण करण्यापेक्षा आपण सहकार्याचं काय भावना करू शकतो, आपण मदत कशी करू शकतो प्रशासनाला. सगळं प्रशासनानेच करावं असा हेतू नाही, तर तो आपण सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होऊन या गोष्टी ज्या आहेत या सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ही मानसिकता प्रत्येक व्यक्तीची झाली तरच आपण त्याच्यातून बाहेर येऊ शकतो आपत्तीतून. कारण एखादी आपत्ती किती काळ राहील, ती लाँग टाईम किती राहू शकते हे सांगता येत नाही. 2, याच्यातला पिरियॉडिक भाग नाही आहे की बाबा या कालावधीतच येईल आणि मग आपल्याला तेव्हा आपण प्रिकॉशन घेऊ शकतो, तर असं काही नाही. तर ती प्रत्येकाच्या परिस्थिती, तिथलं भौगोलिक स्थिती यावर पण अवलंबून आहे, तिथल्या लोकांच्या मनोवृत्तीवर पण अवलंबून आहे. चित्रांवरून आपल्याला या आपत्त्यांची परिस्थिती ही व्यापक किती असते हे दिसून येतं. एखादा ब्रिज कोसळणे आणि त्यामुळे होणारी हानी आणि लोकांमधलं डिस्कनेक्शन आणि मुंबईमधील ह्या आलेल्या पाण्याचा, पावसाचं जो साठलेलं पाणी आणि त्यामुळे आलेला व्यत्यय आणि ते संपूर्ण खोळंबलेला भाग, एखादा ॲक्सिडेंट असेल मॅनमेड, ही मानवी चुकांमुळे घडलेली ही गोष्ट आहे. हे अर्थक्वेक असेल, त्या अर्थक्वेकमुळे होणारे नुकसान, तर हे आपल्याला एक पूरस्थिती आहे, ही पावसाची स्थिती आहे, पावसामुळे झालेला परिणाम आहे, ही मॅनमेड स्वरूपातली चूक आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्वरूप आपल्याला दिसून येतात. टाईप ऑफ द डिझास्टर. जिओफिजिकल म्हणजे या भू आणि जी भौतिक रचनेबाबतीतला जो असेल. जिओलॉजिकल आणि ॲटमॉस्फेरिक या दोन्ही एकत्रितरित्या याच्यामध्ये भाग आहेत. बायोलॉजिकलमध्ये प्लॅन्ट आणि ॲनिमल यांच्यावर काय त्यांच्याबाबतची जी आपत्ती असते, आणि मॅनमेड अशी त्यांची विभागणी करून पाहिलेली आहे. तर आता याच्यामध्ये काय येतं जिओलॉजिकलमध्ये, तर अर्थक्वेक येतो. आपण एक एक समजून घेऊ. अर्थक्वेक, व्होल्कॅनो, सुनामी, लँडस्लाईड, लँडफॉल, इरोजन, अल्कलायझेशन, फ्लडिंग, हे संपूर्ण पृथ्वीच्या बाबतीत घडणारे प्रकार आहेत. ते एका देशाच्या बाबतीत आपण म्हणू नाही शकत. ॲटमॉस्फेरिक, हॉट अँड कोल्ड वेव्स, उष्ण आणि शीत लहरी, स्नोस्टॉर्म, स्नोफॉल, सायक्लोन्स, हेलस्टॉर्म, ड्रॉट, फ्लड, मेटेरॉइड्स, सनस्पॉट असतात, त्याच्या बाबतीतलं सुद्धा हे ॲटमॉस्फेरिक वातावरणाच्या बाबतीतलं आहे. हे जे आहे याची वर्गीकरण आपल्याला याच्यात करता येईल जिओफिजिकलमध्ये. बायोलॉजिकलमध्ये काय येतं, फॉरेस्ट फायर, जंगलांना अचानक आग लागणे, फंगल डिसिजेस स्प्रेडिंग, एखादा वनस्पतीवर आजार पसरतो, ब्लिस्टर, वीड्स, तण, ॲक्वेटिक, कॅरेट ग्रास, कॉमन ग्रास. तणसुद्धा एक प्रकारचं त्या शेतकऱ्यांवर आलेलं डिझास्टरच असतं. आपण म्हणतात गाजर गवत म्हणतो त्याला, कॉमन इतर गवत आहेत त्या बाबतीत. इन्फेक्शन प्राण्यांमध्ये आपल्याला दिसून येतो. व्हायरसेस जो आता आपण बघतोय की कोंबड्यांवर असणारे आजार असतील, प्राण्यांवर असणारे आजार असतील, स्वाईन फ्लू असेल किंवा बॅक्टेरिया, मलेरिया, हे सगळे प्राण्यांच्या संदर्भातले असणारे आजार आहेत. ते जाऊन सुद्धा आपल्याला त्यांच्यापासून, त्यांच्या बाईटपासून सुद्धा आपल्याला पॉयझन होऊ शकतं. त्यानंतर मॅनमेडमध्ये बघा,
पॉयझनस गॅसेस, ॲटॉमिक टेस्ट, त्यानंतर अनप्लॅन्ड ॲक्शन ॲक्सिडेंट, इंटरनॅशनल वॉर, फायर, बॉम्ब ब्लास्ट, फोर्स मायग्रेशन, टेररिझम, रेप्स, चाइल्ड लेबर, हे सगळे मॅनमेड स्वरूपाच्या आपत्त्या आहेत. या आपत्त्याने अनेक गोष्टी ढवळून येत असतात. रेप, बलात्कारसुद्धा याच्यामध्ये आपल्याला समावेश केलेला आहे. चाइल्ड लेबर म्हणजे बालकामगारांनासुद्धा ते एक प्रकारचं डिझास्टरच आहे. त्यांच्यावर अचानक लादलेली गोष्ट असते. रेप काय ती एका व्यक्तीची गोष्ट नसते, पण त्याच्या मनोवृत्तीची जर सतत वाढ होत राहिली तर ती अनेकांच्या बाबतीत ती हानिकारक असू शकते. म्हणून त्याच्यावर वेळीच आपण काही गोष्टी कायदेशीररित्या करू शकतो. आणि संपूर्ण देशामध्ये त्याला कोणत्याही प्रकारचं टेररिझम, मायग्रेशन फोर्स मायग्रेशन म्हणजे जसं बांगलादेशाची फाळणी असेल, पाकिस्तानची फाळणी असेल, त्यातून लोकांचं जे विस्थापन होतं त्या विस्थापनामुळे काश्मीरमध्ये सुद्धा पाकव्याप्त जो भाग आहे त्यांच्यामध्ये त्या लोकांमध्ये काय मायग्रेशन आणि टेररिझमचा नेहमी दहशत असते. तर हे जे आहेत हे संपूर्ण टाईप्स आहेत. आता इफेक्ट काय असू शकतात की या डिझास्टरमुळे आपल्याला कोणते कोणते इफेक्ट परिणाम आपल्याला भोगावे लागतात किंवा काय काय घडून येतं. कोलॅप्सिंग ऑफ द ब्रिजेस, फ्लडिंग ऑफ अ कोस्टल व्हिलेजेस, पूर असेल तर आजूबाजूच्या खेड्यापाड्यांवर त्याचा परिणाम होत असतो. शॉर्टेज ऑफ द फूड आर द सम ऑफ द प्रॉब्लेम ऑफ द फ्लड. जेव्हा पूर येतो तेव्हा ते ब्रिज कोसळण्यापासून त्यानंतर अवतीभोवतीची गावं पूर्ण पाणी घुसून बंद होत असतात. शॉर्टेज ऑफ द फूड, अन्नाचा तुटवडा भासत असतो. कोलॅप्सिंग ऑफ अ हाऊसेस, डेव्हलपिंग क्रॅक्स इन अ लँड आर द सम ऑफ द इफेक्ट ऑफ द अर्थक्वेक. जेव्हा भूकंप होतो तेव्हा त्या जमिनींना भेगा पडतात आणि त्याच्याने काय होतं की अनेक कालावधीपर्यंत ते रिक्युअर होत नाही. डिझास्टर लाईक अ फॉरेस्ट फायर, ड्रॉट्स ऑल्सो ॲडव्हर्सली अफेक्ट द एन्व्हायरमेंट. जंगलच्या मध्ये वणवा पेटणे ही एक, आणि तिथे किंवा ड्रॉट म्हणजे दुष्काळ जेव्हा होतो तेव्हा तिथे पाण्याचा आणि ते वनस्पती पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचा मोठा प्रश्न निर्माण होत असतो. त्याच्याने पुन्हा पुन्हा तो परिणाम भोगावा लागतो, कारण पाऊस पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये कमी पडू शकतो जर ड्रॉट्स जर असेल तर. आणि ही क्रिया करण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात, अनेक उपक्रम करावे लागतात. ते उपक्रम सातत्याने करत राहिले तर आपल्याला ह्या परिणामांना सामोरे जावे लागत नाही. आता आपण ज्या संपूर्ण परिणामांच्या बाबतीत स्वतः आपण डिस्कस जर करायचं म्हटलं किंवा चर्चा करायची म्हटली तरी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला याच्यातून समजून येतात की अर्थक्वेक ही मॅनमेड वस्तू नसल्यामुळे त्याच्यात नेमकं त्या जमिनीच्या ठिकाणी अवतीभोवती लोक राहायला घाबरतात. तिथली वस्ती जाते, तिथली शेती असेल ज्या लोकांची ती नष्ट पावत असते. पुरामुळे किंवा घरादारांचं होणारं नुकसान असेल, याच्याने संपूर्ण दळणवळण, तिथलं रस्ता किंवा लोकांचं जीवन यांच्यामध्ये अत्यंत डिस्टर्बन्स येत असतो. इट्स अफेक्ट द इकॉनॉमिक ऑफ द नॅशन. इथे दिलेलं आहे दॅट अफेक्ट इज ऑलवेज रिलेटिव्ह टू द डिझास्टर इकॉनॉमी. अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे खर्च येत असतो. रिकन्स्ट्रक्शन करायला पुन्हा पुन्हा आपल्याला रिकन्स्ट्रक्शन करून ठेवणे, आणि ती कुणाची जबाबदारी हा असं जर म्हटलं तर पूर्ण नॅशनचा जो संपूर्ण एकत्रित पैसा असतो तो त्या काळात जात असतो. जसं आपल्याला आता ह्या काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला ह्या डिझास्टरचा किती म्हणजे खर्च करावा लागतोय, अनेक गोष्टी त्याच्या परिणाम आपल्याला बघावे लागत आहेत. Citizen becomes the confused. It affects the participation in rescue and rehabilitation activities. आता अशा वेळेस काय होत असतं की संपूर्ण समाजामध्ये लिडरशिप करणारे लोक जे असतात किंवा लोकल लिडरशिप असतात ती पॉलिटिकल पद्धतीने होत असते, पण ती न होता एक जबाबदारी म्हणून सगळ्यांमध्ये एक लिडरशिप आणि त्याचं स्ट्रॉंग होणं आवश्यक आहे. एखादी मंडळं असतात, सोशल मंडळं, ती या सगळ्या कामामध्ये, रेस्क्यू कामामध्ये मदतीला येतात आणि या मदतीचे निर्माण करण्यासाठी अनेक मंडळांना प्रोत्साहन मिळत असतं, त्यांना शिक्षण दिलं जात असतं. त्या डिझास्टर ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीतली कल्पना त्यांना दिली पाहिजे. आणि जर ती दिली तर आपल्याला ह्या सगळ्या परिणामांना सामोरे जाताना
आपल्याला इतका त्रासदायक तो वाटणार नाही. इफ द लोकल गव्हर्निंग बॉडीज आर अफेक्टेड बाय डिझास्टर रिलेटेड डिपार्टमेंट कॅन नॉट answer द प्रॉब्लेम ऑफ द डिझास्टर efficiently, all the concerned departments are affected by the disaster and thereby entire system collapse. लोकल स्वरूपामध्ये त्याचे निर्णय घेण्यासाठी एखाद्या खेड्यागावात असेल तर त्याची संपूर्ण निर्णयाची जबाबदारी तिथलं प्रशासन घेईलच असं नाही. ते वरिष्ठांकडून त्याच्या सूचना त्यांना गेल्या तर ते अधिकारी पुढे काही क्रिया करू शकतात, काही घोषणा करू शकतात, आर्थिक मदतीची घोषणा करू शकतात. या अशा यंत्रणा ज्या आहेत या तात्काळ राबवण्यासाठी या संपूर्ण यंत्रणांमध्ये एक सलगता असावी, विचारांमध्ये असावी अशी अपेक्षा असते आणि त्याचे निर्णय पटकन घेतले जावे. इफेक्टवर तुम्हाला नोट्स विचारल्याच जातात परीक्षेला. इफेक्ट ऑफ द डिझास्टर, काय काय परिणाम होतो याच्यावर तुम्ही तुमच्या मनाने पण लिहू शकता, तुमच्या भूमिका आपण मांडू शकतो. आता हे बघा, या ठिकाणी तुम्हाला काही क्लू दिलेले आहेत. असेही प्रश्न विचारले जातात. सोशल आणि पॉलिटिकलच्या बाबतीत काय परिणाम होतो हे मुलांच्या न्यूज चॅनल्समध्ये बघतात किंवा बातम्यांमध्ये पाहतात, त्यावरून हे सांगू शकतात. समाजामध्ये कशा प्रकारचा एखाद्या डिझास्टरचा परिणाम होतो त्यावर चर्चा करू शकतो. इकॉनॉमिक, सडन इन्क्रीज इन फंड एक्सपेंडिचर, शॉर्टेज ऑफ द फंड फॉर डेव्हलपमेंट ऑफ अदर सेक्टर, डिक्रीजेस इन प्रोडक्टिव्हिटी. आर्थिकमध्ये कशी तणाव निर्माण होत असते. इंजुरीज बाबतीत मेंटल स्ट्रेस, इन्क्रीज इन इपिडेमिक्स, डेथ ऑफ द व्हिक्टीम, त्या लोकांची जी डेथ झाल्यानंतर त्याच्यावर होणारा संपूर्ण मेडिकल खर्च असेल तर याच्या बाबतीत सुद्धा काय काय परिणाम आपल्याला दिसतो. त्यानंतर एन्व्हायरमेंटवर काय होत असतो, त्याचं पोल्युशन होणे, त्यानंतर प्राण्यांवर आणि जनजीवन सगळं विस्कळीत होणे, हे सुद्धा ते विचारात घेतलं पाहिजे. स्ट्रेस ऑन द वर्कर्स, कोलॅप्सिंग द ट्रान्सपोर्ट सिस्टीम, शॉर्टेज ऑफ द फॅसिलिटीज. आपल्याला बऱ्याच गोष्टी, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, एखाद्या खेड्यागावात असेल तर तिथे ट्रान्सपोर्ट पटापट पोहोचवणे, शहरामध्ये असेल तर तिथे येणाऱ्या अडचणी, ट्रेन आणि संपूर्ण व्यापकता जी आहे ती आपल्याला दिसून येते. तर डिझास्टर फक्त एकाच अँगलने पाहू शकत नाही, तर तुम्हाला असे सुद्धा प्रश्न येऊन तुम्हाला विविध यांनी विचार प्रवर्तक असे मुद्दे मांडायचे आहेत.